चला मंडळी, आज आपण पाहणार आहोत वांग्याचे भरीत कसे करायचे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर नमस्कार मंडळी, मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वाद अग्रिको यांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तर मंडळी, सर्वात प्रथम आपण हे वांग घेतलेलं आहे, काळं वांग मोठं। त्याला आता आपण चिरा पाडून त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित सगळ्या बाजूनी चिरा पाडून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण लसूण भरून घेऊयात। हे बघा, अशा चिरा पाडलेत, त्याच्यात आपण लसणाच्या पाकळ्या टाकूयात। आता आपण गॅसवर जाळी ठेवलेली आहे, त्याच्यावर आपण आता वांग भाजून घेऊयात। व्यवस्थित सगळ्या बाजूनी वांग भाजून घेऊयात आपण। तर चला वांग भाजून घेऊयात आणि मग भेटूयात। तर मंडळी, मी वांग भाजता मी एक साईडला टोमॅटो आणि 2 मिरच्या सुद्धा भाजायला ठेवलेल्या आहेत, कारण की टोमॅटो भाजल्यावर आणि मिरच्या भाजल्यावर भरीतला टेस्ट काहीतरी वेगळीच येते। हे बघा, आपलं वांग आता भाजून झालेलं आहे। थोडंसं खाली भाजायचं राहिलेलं आहे, तसं उभं करून आपण भाजून घेऊयात। टोमॅटो आणि मिरची तर आपलं भाजून झालेलं आहे, वांगसुद्धा आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। अशा प्रकारे आपण आता हे वांग एका ताटात काढून घेऊयात आणि एका साईडला फोडणीची तयारी करूयात। तर गॅसवर मी कढई गरम करायसाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये मी आता 2 ते 3 टेबलस्पून ऑइल टाकत आहे। फोडणीसाठी मी जिरं यूज करत आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपण जो 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले होते ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये आता ॲड करत आहोत आणि कांदा व्यवस्थित आपण शिजवून घ्यायचा आहे।
थोडासा गोल्डन होईपर्यंत आपल्याला कांदा शिजवायचा आहे। एकीकडे कांदा शिजतोय तर एकीकडे आपण जे वांगं भाजून घेतलेलं होतं त्याचा आपल्याला जे करपलेला भाग आहे तो काढायचा आहे। साल संपूर्ण वांग्याचं काढून घ्यायचं आहे। बघा मी कसं काढते तशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि वांगं भाजलेलं असल्यामुळे ते इझिली निघतं। व्यवस्थित सगळ्या बाजूनी काढून घ्यायचं आहे। बघा एकदम इझिली निघतं। साल काढून झाल्यानंतर मी देठ कापून घेतलेला आहे आणि मी स्मॅश करते आता वांग्याला आणि टोमॅटो मिरचीला। गरम गरमच आहे, बघू शकता तुम्ही। थोडं थंड झालेलं आहे पण व्यवस्थित स्मॅश होतं गरम असल्यामुळे। तर आपला कांदा शिजला आहे का ना आपण पाहून घेऊयात। पाहू शकता तुम्ही कांदा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करत आहोत। एकदम मी फाईन पेस्ट नाही केलेली आहे, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे अद्रक लसूणचं। मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आता आपला अद्रक लसूण पण शिजलेला आहे। आता आपण त्याच्यात 1 चमचा हळद टाकूयात। त्यानंतर आपला स्पेशल आगरी कोळी मसाला 2 चमचे ॲड करूयात आपण। आपल्या स्पेशल आगरी कोळी मसाल्याची टेस्टच वेगळी आहे, त्याच्यामुळे सगळ्या जेवढ्या रेसिपी आपण बनवतो त्या रेसिपींना टेस्ट काहीतरी वेगळीच येते। मी हिंग अर्धा चमचा ॲड केलेला आहे आणि आपला गरम मसाला 1 चमचा ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्सचर मिक्स करून घेऊयात। आपले मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। पाहू शकता तुम्ही मी हा वांग्याचा जो देठ आहे तो पण मी भाजीत मिक्स करत आहे, कारण की देठसुद्धा खायला टेस्टी लागतो। बघू शकता आता मी जे हे केलेलं स्मॅश केलेलं ते आता मी आपल्या मसाल्यात ॲड करत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण एक 5 मिनिटाची वाफ काढून घेऊयात। पाच मिनिटाची आपण वाफ काढून घेऊयात। 5 मिनिटानंतर आपण ओपन करून बघूयात। पाहू शकता तुम्ही आपली भाजी भरीत असं छानपैकी असं झालेलं आहे। वांगं तर आपण भाजलेलं होतं तेव्हाच शिजलेलं होतं, पण थोडंसं मसाल्यामध्ये शिजल्यावर पण त्याला मसाले लागल्यावर त्याला टेस्ट वेगळीच येईल, त्याच्यामुळे आपल्याला मसाल्यामध्ये शिजवायचं आहे। पुन्हा एकदा आपण 5 मिनिटाची वाफ काढून घेऊयात। पाहू शकता आपलं भरीत रेडी झालेलं आहे, तेलसुद्धा सोडलेलं आहे भरीतने, बघू शकता तुम्ही। फायनल आपण कोथिंबीर ॲड करूयात।
आणि मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं होतं, ते शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून आपण आपलं भरीत रेडी झालेलं आहे. पाहू शकता. जर तुम्हाला माझा हा भरीतचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.